अमरावती शहरात वादळी पावसाने अक्षरशः थैमान घातलं असून शहरातील जनजीवन विस्कळीत झालं आहे। झाडे उन्मळून पडले, वीज वाहिन्यांवर फांद्या कोसळल्या आणि रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण झाल्याने प्रशासन तात्काळ ऍक्शन मोडमध्ये आली आहे। अमरावती शहरात सोमवारी दुपारनंतर अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने मोठी हानी घडवून आणली। ताशी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे शहरातील अनेक भागांमध्ये मोठमोठी झाडे रस्त्यावर कोसळलीत। अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला तर वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला। काही वस्त्यांमध्ये घरांचे पत्रे आणि छप्पर उडाल्याने नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झालेत। अनेक कुटुंबियांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची वेळ आली। या पावसानंतर विविध भागात पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागला। प्रशासन आणि महानगरपालिकेच्या पथकांनी मदत कार्य सुरू केले असले तरी नुकसानाचा आकडा सातत्याने वाढत असल्याचे चित्र आहे। बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी नुकसानग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी केली। कोसळलेली झाडे, उडालेले छप्पर आणि बाधित कुटुंबियांची त्यांनी भेट घेत परिस्थितीची माहिती जाणून घेतली। यावेळी नागरिकांनी आपल्या अडचणी आमदारांसमोर मांडल्यात। त्यानंतर रवी राणा यांनी संबंधित प्रशासनाला तातडीने मदत कार्य गतिमान करण्याचे निर्देश दिलेत। 3 ठिकाणी मी माहिती घेतोय। 3 ठिकाणचे झोळा आणि पूर्ण गर्दी जाम झालेली आहे। तिथे एकही अधिकारी तुमचा नाही। आता तो विंचूरकर आता पहिल्या दिसत आहे मला। माझं म्हणणं असं आहे, उद्याच्या उद्या या विंचूरकर इकडे सर। अरे इथे टीम लावा ना इथं। हो सर, बोलावली। पूरी लाईन चालली गेली एरियामध्ये पूर्ण बोलावली। आता हे जर समजून घ्या, डीपी जर चालू झाली नाही तर लाईन कुठे येणार? बोलावली मी तिथून पूर्ण काढली टीम नवसारीवरून तिकडे बोलावली। एकच टीम आहे का? नाही, 4 टीम आहे। श्रीनगरमध्ये चालू आहे, बडनेर रोडवर आहे, सर्व्हिस रोडमध्ये आहे, एकच सर्व्हिस रोडमध्ये आहे, झाड पडलं आहे, बडनेर रोडवर आहे। नाही, याच्या संदर्भात मॅडम ऐकून घ्या, उद्याच्या उद्या तातडीची बैठक लावा। त्या बैठकीमध्ये मला आपत्कालीन यंत्रणा सज्ज लागल, कारण की याच्यामध्ये आणि ज्या झाडाचे अर्ज आलेले आहे, घराघरातून अर्ज आले, हे झाड शिकस्त झालेलं आहे, त्याच्या मुळा पूर्ण सडलेल्या आहे, हे पडणार आहे। ते अर्ज पहिले काढायला लावा। एखाद्याच्या अंगावर पडाल, एखादं काही लोक दुर्घटना होऊन जाईल मोठ्या प्रमाणात, तर ते अर्ज जे आपले नाही किती त्याच्यामध्ये फुलफिल झाले, किती झाडावर कारवाया झाल्या। आणि हे जे यंत्रणा आहे ना, 8-10 यंत्रणा तयार करा। ते कंट्रोल मशीन जे आहे, ते टीम आहे, त्या हिशोबात झालं पाहिजे। प्रॉब्लेम सांगतो मी, इथं उपमहापौर सचिन मेंढे 1.5 घंटा उभे आहे। मी आता अर्ध्या घंटा आलेला आहे, तर इथं अधिकारी आता पोहोचत आहेत 3-4 घंट्यानंतर। तर ते झाड कधी उचलल, ते डीपी कधी दुरुस्त होईल, ते तार कधी जोडला जाईल, या परिसरातील लाईन कधी दुरुस्त होईल, हा प्रॉब्लेम आहे ना मोठा। हे होणार आहे बाबा, मी तुम्हाला काय सांगतो, हे होणार आहे। आपल्या यंत्रणा ऍक्टिव्ह पाहिजे ना आपल्याला। या सगळ्यांची माहिती घ्या। उपायुक्त आहे, जे सहाय्यक आयुक्त आहे, इकडे तिकडे गेलेले आहेत, त्यांना सगळ्यांना वेगवेगळ्या स्पॉटवर पाठवा। ते सगळ्या स्पॉटवर फिरत आहे, पण इथं अधिकारी दिसले पाहिजे। आणि उद्या नंतर यंत्रणा सुधारली नाही तर तुम्हाला बाहेर निघाला मी सगळी उद्या दुरुस्त करून टाका यंत्रणा। आणि हे आता इथं पडलंय, त्यांना सगळ्यांना ऍक्टिव्ह करा। नागरिकांना वीज, पाणी, आरोग्य आणि आपत्कालीन सेवा त्वरित उपलब्ध करून देण्यात याव्यात, तसेच नुकसानग्रस्तांना आवश्यक ती मदत देण्याची मागणीही त्यांनी केली आहे। वादळी पावसामुळे झालेल्या या नुकसानीतून सावरण्याकरिता प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यंत्रणा कामाला लागली असली तरी अनेक कुटुंबे अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत। जागोजागी अचानक चक्रीवादळामुळं, पावसामुळं जागोजागी झाडं पडलेले आहे। या ठिकाणी अमरावती शहरामध्ये सचिन भाऊ भेंडे उपमहापौर सुद्धा गेल्या 4-5 घंट्यापासून स्वतः प्रत्येक एरियामध्ये फिरत आहे। मोतीनगर आहे, स्वस्तिक नगर आहे, किरण नगर आहे, साईनगरचा परिसर आहे,
त्याचप्रमाणे सबनीस प्लॉट आहे, रवीनगर आहे, महाजनपूर आहे, न्यू स्वस्तिक नगर आहे. या सगळ्या परिसरामध्ये आणि गाडगे नगरचा तो भाग जो आहे त्या भागामध्ये सुद्धा लड्डा मॅडम ज्या कमिशनर आहे त्यांना निर्देश दिले मी की आपत्कालीन सगळ्या व्यवस्था सज्ज करा आणि त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी असं अचानक हवातून येणारच आहे, पाणी येणारच आहे. त्या झाडा पडल्यामुळं इलेक्ट्रिकचे तारा तुटतात, डिप्या बंद होतात आणि त्याच्यामुळं पूर्ण एरियाची लाईन जाते. या संदर्भात MSEB विभाग, महानगरपालिका आणि वृक्ष तोड्याचा जे विभाग आहे त्या सगळ्यांनाच या ठिकाणी सज्ज केलेलं आहे. जागोजागी याच्यावर कारवाई चालू आहे. येणाऱ्या अर्ध्या एक घंट्यामध्ये सगळ्या भागामध्ये ज्या ज्या भागामध्ये लाईन गेले त्या भागामध्ये लाईनसुद्धा येईल. स्वतः उपमहापौर पूर्ण एरियामध्ये फिरून सचिन भाऊ भेंडे याची पाहणी करत आहे. कमिशनरशी आम्ही सगळे संपर्कामध्ये आहे. उपआयुक्त वगैरे सगळे रस्त्यावर उतरले आणि मला असं वाटतं की आता ज्या ज्या ठिकाणी झाडं आहे ते जवळपास त्यांना इमर्जन्सीच्या माध्यमातून कापणं पण पूर्ण झालेलं आहे, उचलणं सुरू आहे आणि जागोजागी जे तारा तुटल्या ते तारा जोडणंसुद्धा MSEBच्या माध्यमातून चालू आहे. मग थोड्याच वेळात बाकी एरियामध्ये सुद्धा लाईन सुरू होणार आहे. प्रशासनाचा दावा आहे की लवकरच सर्व बाधित भागातील परिस्थिती नियंत्रणात आणली जाईल.